पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलेलं अरबी समुद्रामधलं शिवस्मारक कुठे आहे असा सवाल विचारत संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईमध्ये आज धडक दिली। केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, मग 8 वर्षांमध्ये समुद्रामध्ये स्मारक उभारता आलं नाही हे अधोरेखित करण्यासाठी संभाजीराजेंनी स्मारक शोध मोहीम सुरू केलेली आहे। वाहनांचा ताफा घेऊन कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह संभाजीराजे छत्रपती आज पुण्याहून मुंबईमध्ये आले। सुरुवातीला पोलिसांनी गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ संभाजीराजेंच्या ताफ्याला अडवलं। कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली। यावेळी संभाजीराजेंनी रखडलेल्या सागरी शिवस्मारकावरून सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला। अखेर मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजेंनी अरबी समुद्रामध्ये पाहणी करण्यास परवानगी मिळाली। विशेष बोटीनं संभाजीराजेंनी समुद्रामध्ये जात पाहणी केली आहे। अरबी समुद्राच्या स्मारकाच्या जलपूजनासाठी येतात त्यावेळी सगळ्या परमिशन्स क्लिअर असल्याशिवाय 100% क्लिअर असल्याशिवाय ते येऊ शकत नाहीत। पण आज 8 वर्ष होऊन गेलेले। टेंडर काढून तुम्ही LNTला दिलं वाटतं, पण काय नेमकं केलं हे पाहण्यासाठी 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला प्रामुख्याने ते समजून घेण्यासाठी आज आम्ही शोध मोहीम म्हणजे स्मारकाची शोध मोहीम आम्ही काढलेली आहे। आम्ही 2-2.5 तास फिरलो, पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं नाही। शिवाजी महाराजांचं स्मारक मी दुर्बीणमधनं पाहत होतो, कारण का ते डिरेक्शन कुठं आहे हे मला कल्पना होती, बाकीच्यांना नसेल, पण ते दुर्बीणमधनं सुद्धा जवळपास काय ते दिसत नव्हतं। पण त्या बोटवाल्यांनी कॅप्टननी सुद्धा सांगितलं की महाराज तिथं जाणं हे बरोबर नाही आणि आम्हाला परवानगी सुद्धा नाही। आणि म्हणून मी सांगितलं व्हेरी गुड, ह्या उत्तराची मी अपेक्षा वाट पाहत होतो। आता संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या या भूमिकेवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी काय म्हटलेलं आहे आपण तेही पाहूयात। कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण, ते कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे। काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात, त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे। आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ। ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं होतं ती जागा मी हुडकून काढलेली आहे, म्हणजे मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो। त्याचं डिझाईन महाराष्ट्र सरकारने बदललं। जे पूर्वी केलेलं होतं ते अतिशय उत्तम आणि टेक्निकली फिट होतं, पण ते डिझाईन बदलून सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा हा पुतळा लहान व्हावा अशी काम त्यावेळी सरकारने केलंय। आता आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यात लक्ष घालू। भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे, पण जर आमचे संभाजीराजे छत्रपती ते स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाठिंबा। संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही, खरं म्हणजे त्यांच्याबरोबर उदयनराजे भोसले नाही जायला पाहिजे। जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं, आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ। 2019 मध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि स्वयंभू विश्वगुरू नरेंद्र मोदी हे अरबी समुद्रात गेले होते। राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर होते आणि त्या ठिकाणी जाऊन अरबी समुद्रामध्ये भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचा भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला होता। म्हणून आज संभाजी महाराज आज तो कुठं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे ते बघण्यासाठी ते आज गेटवे ऑफ इंडियाला गेलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।